जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. सध्या आम्ही पाथरी तालुक्यातील कासापुरी सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार अरुण उर्फ बाळासाहेब कोले आहे व त्यांचे प्रतिनिधी मार्केट कमिटीचे संचालक रामप्रसादजी काका आमच्या सोबत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांकडून काही दिवसांसाठी प्रचार दौरे, संवाद दौरे, बैठका वगैरे रद्द करण्यात आलेले होते. पण आज प्रथमच आमच्या प्रसार माध्यमांशी बोलताना आपल्यासोबत जिल्हा परिषद कासापुरीचे व उमेदवार आमच्या सोबत आहेत, त्यांचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. निवडणुका समोर आलेले 7-8 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. ते प्रथमच आज प्रसार माध्यमांशी आज बोलणार आहेत. पाहूया एक नजर. श्रद्धांजली देत आहोत. मार्केट कमिटीचे संचालक रामप्रसादजी काका आहे, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. काय सांगणार सर की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपण प्रतिनिधी आहात, काय कसं रिस्पॉन्स भेटतो आपल्याला आपल्या सर्कलमध्ये वगैरे? आपल्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या ह्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि ह्या संदर्भामध्ये सांगायचं म्हणजे राष्ट्रवादी हे पक्ष आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातलाच नंबर 1चा पक्ष असल्यामुळं राष्ट्रवादीचं हे प्राधान्य देऊन आपल्याला दादाला श्रद्धांजली देऊन आम्ही नंतर हे आता कामाला सुरुवात केलेली आहे. आत्तापर्यंत आम्ही हे दुःख व्यक्त केलेलं होतं, पण ह्या 2-3 दिवसापासून आम्ही पुन्हा प्रचाराला सुरुवात केल्यानंतर आम्हाला असा प्रतिसाद झालेला आहे. आणि ह्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून जे कामं झालेले आहेत हेच आपल्या महाराष्ट्राला नाही, सगळ्याला जनतेला माहिती आहे. आणि जनतेला असून आपल्या तालुक्याचे आमदार राजदादा विटेकर हे आपले जवळचे असल्या दादाचे निकटवर्ती असल्यामुळे दादावर त्यांचं प्रेम होतं आणि त्यांना दादाला असं सांगितलं होतं की येत्या काळामध्ये आता जिल्हा परिषदेच्या इलेक्शनच्या वेळेस तरुणाला संधी द्या. आणि त्याच तरुणाला संधी दादाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्याला राष्ट्रवादीला दिलेली आहे. प्रत्येक ठिकाणी तरुण उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत. तसंच आम्हाला कासापुरी सर्कलमधील आम्हाला त्यांना तात्काळ आम्हाला उमेदवारी दिलेली असून आम्ही त्या पद्धतीनं कामाचे योग करीत आहेत. आणि तरुण उमेदवार आम्हाला देण्यात आलेला आहे. असेच बाळासाहेब ज्ञानेश्वररावजी कोले हे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत आणि पंचायत समितीचे उमेदवार मीरा भारतराव घांडगे आणि खालच्या गणातून रामपुरी गणामधून ज्ञानेश्वर काळे हे असे आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत. आणि आम्ही सर्व जण असे राष्ट्रवादीचा प्रचार ह्या दुःखाच्या माध्यमातून आणि दादाला हे झाल्यामुळं इतक्या जनतेचा प्रतिसाद आम्हाला भेटत आहे की कारण की दादानी जे कामं केलेली आहेत त्या माध्यमातून हे सगळं जनता आमच्याशी पाठीशी खंबीरपणे उभं आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही हे प्रचार योग्य रीतीने करीत आहोत आणि आम्हाला सर्व यश मिळण्याची सर्वात अधिक संधी मिळणार आहे हे निश्चितच आहे. आणि ह्या पक्षाच्या चिन्हावर लोकांनी आम्हाला बहुमत देण्याची गरज देणारच आहे, हे निश्चितच आहे. कारण की आज आपल्याला काळाची गरज असल्यामुळं नवीन युवकाला संधी मिळणं हे काळाची गरज आहे. कारण की नवीन जे उमेदवार असतो त्याला ते काम करण्याची त्याची पात्रता इतकी असते की कारण की जे हे नवीनला जी व्यक्तिमत्व असतं ते संधी दिल्यामुळं. आणि दादानी आम्हाला मला दादाचं असं आठवतं, दादासंग आम्ही मुंबईला जात होतो त्यावेळेस दादानी आमच्या राजेश विटेकरला नेहमी ते एक शब्द माझ्या असं खंतात येतं की आपल्या विटेकर साहेबाला दादाला अजितदादा नेहमी म्हणायचे, अरे राजेश इकडे ये आणि तू काय कर, आपल्याला सगळ्या नवीन तरुणाला संधी दी. हे शब्द हे ते माझ्या हृदयात आहे. ह्यामुळं मला असं माझ्या हृदयातून दादा असे हे झालेले आहेत की असं वाटतच नाही. आणि ह्या माध्यमातून जनतेने आम्हाला मतदान देणार आहे आणि आम्ही त्याचा विकास करणार आहे. आणि उमेदवार आमचा उत्कृष्ट चांगल्या पद्धतीचा दिलेला आहे, त्यामुळे काही त्याची शंकाच नाही.
आपल्या जिल्हा परिषद सरकारचे पंचायत समितीच्या उमेदवार मतदारांना आपण काय आवाहन करणार आहात? आम्ही जिल्हा परिषद च्या सरकारच्या मतदारांना आम्ही असं आवाहन करणार आहे की कारण जे आम्ही जे विकासाचे कामं जे दादाने आम्हाला ते हे दिलेले आहे, ह्या माध्यमातूनच आम्ही पुढं त्यांचे हे करून शब्दाला जाणून त्याच पद्धतीनं आम्ही पुढील कार्याला सुरुवात करणार आहेत. आणि ह्या जनतेपुढं असं आव्हान केलं आलं आम्ही की दादा गेल्यामुळं ही श्रद्धांजली देऊन आम्ही त्यांना पुढील कामाशी मतदान मागत आहोत की तुम्ही गेलेल्या आठवणी विसरून हे करून आम्ही हे करून पुढच्या तडजोडीला लागून हे करण्यासाठी विकासाचं काम करण्याची गती तुम्ही जर आम्हाला जर दिली, दादाच्या दुःखात सगळ्यांनी सामील होऊन आम्हाला तुम्ही मतदानाची मदत करून हे करा असं असं आम्ही जनतेशी सांगतो. आणि जनता आमच्या पाठीशी उभी आहे आणि जनता राहणार आहे खंबीरपणे. सगळं जनता आम्हाला स्वीकारत आहे कारण की नवीन असल्यामुळे उमेदवार त्याच्यामुळं जनतासुद्धा आम्हाला मतदान करण्याचे याच्यामध्ये आहे, सगळं जनते करणारी. काय सांगणार सर, कासापुरी जिल्हा परिषद सर्कलमधून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. प्रचाराची रणधुमाळी आज सुरू करण्यात आलेली आहे. कसं रिस्पॉन्स भेटतो आपल्याला आणि आपल्या सर्कलमधील मतदारांना काय आवाहन करणार आपण? प्रचाराची रणधुमाळी मागच चालू झालेली आहे, म्हणजे 8-10 दिवस झाले. पण इथून मागं आम्ही राजेशदादा आमचे आमदार आहेत. जिल्हा परिषद सदस्य व्हायच्या आधी पण आम्ही जिल्हा परिषद सदस्याच्या गावात नाथऱ्याला तिथं राजेशदादाच्या आमदार साहेबाच्या माध्यमातून तिथं सभा मंडप दिला मारुती मंदिरासाठी. तिथल्या जिल्हा परिषद सदस्यांना तिथे केला, तिथं 10 वर्ष सदस्य असताना. आणि विकास कामं रोड नालीचे याचे त्याचे आमदार साहेबांना दिलेले आहेत. आमच्या इथं कासापुरी सर्कलमध्ये कासापुरीला एक आमदार साहेबांना राजेशदादानं सभामंडप दिलाय. गोपेगावला एक सभामंडप दिलाय. पाथरगावला एक सभामंडप दिलाय आमदार साहेबानं. आम्ही जिल्हा परिषद सदस्य व्हायच्या आधीगणच हे कामं केलेले आहेत. आणि जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर आज जास्तीत जास्त प्राधान्य शेत रस्त्याला याला त्याला राहील, कारण आम्ही शेतकरी येतं आणि ऊसाचा जास्त बेल्ट आहे गोदावरीचा याचा त्याचा. त्याच्यामुळं जास्त शेत रस्त्याचा नंबर आणणं मंत्रालयातून हे कामं करणं जास्तीत जास्त ते प्राधान्य राहील. आणि सर्वसामान्याला जनतेशी धावून जाणं हे करणं. आणि आमचा मुलगा हर्षवर्धनला थोडं समाजकार्याचा याचा त्याचा थोडासा हे छंद आहे. त्याच्यामुळं हे राजकारण आम्ही करतो. राजकारण पैसा मागच्या जिल्हा परिषद सदस्यानं फंड दुसरीकडे विकले. सर्कलसाठी काहीच आणलं नाही. आम्ही जिल्हा परिषद सदस्य नसून इतकं काम केलं. गोपेगावला सुद्धा दिलं आम्ही. नाथऱ्याला दिलाय, त्याच्या गावाला दिलेलं आहे, मळडस गावला दिलेलं आहे. नंतर पुन्हा आता पाथरगावला चालू आहे. आता सध्या काम चालू येतं कासापुरी इथं सभामंडप असं नाही असेल. शेवटी आपण आमदार असन खासदार असतील त्याच्याकडून आपल्या भागासाठी काय आणता येईल तर ते बघावं लागत असते. नुसतं काहीच करणार नाही तर 10-10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत. फंड त्यानं पालम हातगाव सर्कलमध्ये याच्यामध्ये विकलेले आहेत 20% येणं त्यानं. जनतेला सगळ्याला माहिती आणि चांगला एकदम 1 नंबरचा प्रतिसाद आहे. आम्ही 100% बहुमतानं आम्ही निवडून येऊ. काय आवाहन करणार आपल्या मतदारांना? मतदान अजितदादाच्या याच्याबद्दल अजितदादाच्या सहानुभूती इतकी झाली गंगा किनारा म्हणजे याचं गावायला की ते बंधारे जे आज पाणी दिसतंय ते लोक म्हणाले आमचे जे ऊस हे ते जे आज आम्ही एवढले घर हे जे बांधले ते केवळ अजितदादामुळं बांधले, म्हणजे जे आहे ते हो. त्याच्यामुळं अजितदादाची खूप सहानुभूती आहे. आणि अजितदादामुळे 1 नंबर म्हणजे आता काय ते आमच्या काही इतक्या छोट्या कार्यकर्त्यांनी एवढं म्हणजे बोलणं आम्ही जवळून बघितलेले आहेत अजितदादा. हो, सहानुभूतीमुळे आपल्याला फायदा होईल 100%. हो. काय आवाहन करणार आपल्या सर्कलमधल्या मतदारांना? मतदानाला आव्हान करायची काय हेत नाही ना. आधीच आम्ही खूप दिलेले आणि आणखीन काम करतच राहू. हो हो. इतकं माझी नगर जिल्हा परिषद सदस्यांना विचारा ना तुम्ही काय दिले तुम्ही जिल्हा परिषद सदस्य 10 वर्ष असताना. विनंती करणार आहे की मायबाप जनतेला की 7 तारीख येणाऱ्या 7 तारखेला आम्हाला राष्ट्रवादी घड्याळ चिन्ह 1 नंबरला बटन आहे माझ्यावालं अरुण ज्ञानेश्वरराव कोले. आणि 3 नंबरला पंचायत समितीचं बटन आहे मीरा भारत घांडगे. आणि खालच्या ज्ञानेश्वर काळे यायचं 1 नंबरला बटन आहे. मायबाप जनतेने एवढंच करावं की आम्हाला संधी एक वेळेस बघा तुम्ही फक्त. हो, प्रचंड बहुमतानं विजय करा.